नमस्कार, मी रुपाली रूपम रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण शेजवान चटणी पाहणार आहोत। आपली चायनीज सिरीज सुरू आहे आणि बऱ्याचशा चायनीज डिशमध्ये आपल्याला शेजवान चटणी लागणारच आहे। त्यामुळे आज अगदी घरच्या घरी आपण शेजवान चटणी कशी बनवायची ते पाहूयात। तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात। आपण इथं 75 ग्रॅम घेतलेली आहे बेडगी मिरची आणि 25 ग्रॅम घेतलेली आहे लवंगी मिरची। मिरच्यांमधल्या सर्व बिया आपण काढून घेतलेल्या आहेत। तर तुम्हाला तिखट बनवायची नसेल तर तुम्ही फक्त बेडगी मिरचीही वापरू शकता। तेल घेतलेलं आहे 250 ग्रॅम, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक 10-12, आलं घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे, थोडीशी साखर, अरोमॅट पावडर, काळी मिरी पावडर घेतलेली आहे। काळी मिरी पावडर किंवा पांढरी मिरी पावडर पण तुम्ही वापरू शकता। चवीनुसार मीठ आणि आपण ह्या कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहेत, म्हणजे पाला घ्यायचा नाही, फक्त मधल्याच्या काड्या असतात त्या घ्यायच्या आहेत। आता एका कढईमध्ये आपण थोडं पाणी घालूयात आणि सुरुवातीला मिरची आपण शिजवून घेऊयात। 7 ते 8 मिनिटं आपण मिरची शिजवून घ्यायची आहे। झाकण ठेवून शिजवायचं आहे। सात 8 मिनिटांमध्ये आपली मिरची चांगली शिजलेली आहे। तुम्हाला दिसत असेल चांगली फुगलेली आहे ती। पाण्यामधून काढून घेऊयात आणि थंड करण्यासाठी ठेवूयात। थंड झाल्यानंतरच मिरचीची आपल्याला पेस्ट बनवायची आहे। मिरच्यांमध्ये काही बिया राहिलेल्या असतील त्या आपण शिजवल्यानंतर निघून गेलेल्या आहेत। आता कढईमध्ये आपण तेल घालूयात। ही चटणी बनवण्यासाठी तेल थोडंसं जास्त लागतं, तेलामुळेच आपली ही चटणी जास्त दिवस टिकून पण राहते। अशा पद्धतीने आपण मिरचीची चांगली पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि मी हा चमचा घेतलेला आहे, त्या चमच्यानेच तुम्हाला सर्व माप सांगणार आहे। 5-6 चमचे आपण बारीक चिरलेला लसूण घातलेला आहे। लसूण तुम्ही थोडा अजून जास्त घातला तरी चालेल, अजून चांगली लागते चटणी। लसूण थोडासा गुलाबी झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आलं घालायचं आहे। मी जे साहित्य वापरलेलं आहे त्याचं प्रमाण सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे। हिरवी मिरची घातलेली आहे आणि कोथिंबीरीच्या ज्या काड्या घेतलेल्या आहेत त्या बारीक चिरून घातलेल्या आहेत। आता हे सर्व साहित्य थोडंसं गुलाबी रंगाचं होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। हे सर्व तेलामध्ये छान परतल्यानंतर आपण जी मिरचीची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती घालायची आहे आणि ही पेस्ट जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत छान परतून घ्यायची आहे। एकसारखं हलवत राहायचंय। गॅसची फ्लेम आपण फुलच ठेवलेली आहे आणि फुल गॅसवरच आपण ही मिरचीची पेस्ट आहे ती छान परतून घेतोय। आपण जी ही चटणी बनवतोय ती 2 ते 3 महिने फ्रीजमध्ये छान राहते। स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये तुम्ही ठेवायचं आहे आणि तेलाचं प्रमाण आपण जास्त वापरलेलं आहे त्याच्यामुळे पण चटणी टिकते। विनेगर वापरलेलं आहे, विनेगरमुळे पण चटणी जास्त दिवस टिकून राहते। तेल आणि विनेगर प्रिझर्वेटिव्हचं काम करते, त्यामुळे तेल चटणीमध्ये थोडंसं जास्त प्रमाणातच वापरायचं आहे। चटणी आपण बरणीमध्ये भरून ठेवू त्यावेळेस वरती असा तेलाचा लेयर आला पाहिजे एवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे। तर अशा प्रकारे मिरचीला छान तेल सुटलेलं आहे, अगदी छान मिरची तेलामध्ये परतून झालेली आहे। आता त्यामध्ये 1 चमचा आपण काळी मिरी पावडर, 1 चमचा अरोमॅट पावडर, 1 चमचा साखर, तुम्ही ह्यामध्ये तुम्हाला जर आंबटपणा हवा असेल तर सायट्रिक ॲसिड पण वापरू शकता 1 चमचा, 2 चमचे आपण विनेगर घातलेला आहे, 2 चमचे घातलेला आहे केचप, 1 चमचा आपण बेडगी मिरची पावडर घातलेली आहे। आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। 1-2 ते 3 मिनिटं परत हलवायचं आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे। अगदी अर्धा चमचा तुम्ही सोया सॉस पण वापरू शकता। अशा पद्धतीने झटपट अशी आपली ही शेजवान चटणी तयार झालेली आहे। बऱ्याचशा चायनीज डिशमध्ये आपण ही शेजवान चटणी वापरणार आहोत। तुम्ही चपातीबरोबर पण खाण्यासाठी ही शेजवान चटणी अगदी छान लागते। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला मग भेटूया छान छान अशा आपल्या चायनीज रेसिपीमध्ये।